मास्टर संघातील जे कॅप्टन्स आहेत त्यांना विनंती करत आहेत की त्यांनी त्वरित सलामीची दोरी मैदानामध्ये पाठवायच्या आहेत आणि चौक मास्टर संघाला विनंती करत आहे की त्यांनी त्यांचं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला पुढचे जे या टुर्नामेंटचे जे मॅचेस आहेत ते मॅचेस आपल्याला चालू करता येईल. तर ह्या ठिकाणी उत्तम मास्टर संघातील सलामीची जोडी मैदानामध्ये उतरत आहे. चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन रेजर स्टार आयोजित आमदार चषक 2025 भव्य ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट टुर्नामेंट आणि या टुर्नामेंटचा हा शेवटचा दिवस असणार आहे. या टुर्नामेंटमध्ये आजचे जे संघ खेळवले जाणार आहेत ते संघ हे ओपन गटातले असतील आणि चांगल्या पद्धतीने आपल्या सर्व प्रेक्षक वर्गांना हा शेवटचा दिवस या ठिकाणी साजरा करता येईल. चांगल्या पद्धतीचे मॅचेस या ठिकाणी आपल्याला बघता येतील यात काही शंका नाहीत. तर आता चालू होत आहे उत्तम मास्टर आणि चौक मास्टर या टुर्नामेंट मधला हा एक्झिबिशन मॅच असणार आहे. 4 षटक फक्त या ठिकाणी ठेवले गेलेले आहेत. तर मी विनंती करत आहे तो उत्तम मास्टर आणि चौक मास्टरचा जो 12वे खेळाडू असेल त्याला विनंती करत आहे की त्यांनी आमच्या पवेलियन बॉक्समध्ये येण्याची कृपा करावी. कारण जी नावं आहेत मला ते स्टॅकवर असतील ऑलविन आणि नॉन स्टॅकवर असतील प्रकाश आणि गोलंदाजीच्या मार्गावर असतील मायकल. ऑलविन स्टॅक आणि प्रकाश नॉन स्टॅक आणि गोलंदाजीच्या मार्गावर असतील मायकल. तर मी विनंती करत आहेत आमचे दोन्ही एम्पायर्सना की त्यांनी सामन्याला सुरुवात करायची आहेत. कारण आपल्याला उर्वरित भरपूर सामने आणि शेवटी आपल्याला फायनलचा सामना हा ठीक 4 वाजता चालू करायचा आहे. कारण आपला चर्चमधला दिवस असल्या कारणाने आपल्याला 4:30 पर्यंत टाइम ह्या ठिकाणी ठरवलेला आहे. तर चालू होत आहे. येस एम्पायरचा इशारा दिलेला आहे. सामन्याला सुरुवात करत आहोत. पहिलं क्षेत्ररक्षण गोलंदाज मार्गावर असतील मायकल, स्टॅकवर असतील ऑलविन. चांगल्या पद्धतीने फटका या ठिकाणी टोलवलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षण चेंडूला गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण केलेले आहे. सुरुवात चालू झालेली आहे. ऑलविन यांच्या बॅटरतून 1 धावा ह्या ठिकाणी आलेल्या आहेत. खरोखरच जे मास्टर म्हणजे 40+ आहेत त्यांच्या आरोग्याच्या निमित्ताने ही जी लीग आहे म्हणजे +40 या ठिकाणी चांगलीशी गोलंदाजी मायकलच्या मार्फत आणि हा फलंदाज बाद झालेला आहे. प्रकाश स्टंपचित बाद झालेला आहे. तर काही जुने खेळाडू या मास्टर संघामध्ये आम्हाला खेळताना या ठिकाणी दिसत आहेत. खूप आनंदाची बातमी एक उत्सुकता. आता पुढचा फलंदाज विजय प्रकाश यांची जागा भरून काढण्यासाठी पहिले 2 चेंडू टाकले मायकल यांनी. पहिला चेंडू सरळ पद्धतीचा होता आणि दुसरा चेंडू हा लेग स्पिन आणि चांगल्या पद्धतीने त्याने ह्या ठिकाणी प्रकाशला स्टंपचित बाद केलेला आहे. विजय स्टॅकवर असतील विजय, नॉन स्टॅकवर असतील ऑलविन. गोलंदाजी मार्गात पुन्हा एकदा मायकल गोलंदाजी करतील विजयाना. पाहूया कितपर्यंत धावा हा उत्तम मास्टर संघ चांगलाच गोलंदाजी म्हणावं लागेल मायकल यांची. त्या ठिकाणी चेंडूला गॅदर करीपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धाव संख्येने संघाच्या धावा होत आहेत 3. धावा. पहिलं षटक प्रगतीच्या मार्गावर असताना मायकल हे चांगल्या पद्धतीने गोलंदाजी चौक मास्टर मधून पहिलं षटक ताकद असताना करत आहेत. पाहूया
पुन्हा एकदा स्ट्राईकवर विजय, नॉन स्ट्राईकवर ऑलविन आणि गोलंदाजीच्या मार्गावर असतील मायकल. पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी, चेंडू उंची घेतलेला आहे, झेल होता किंवा नाही आणि झेलची बाद झालेले आहेत. विजय बाद झालेले आहेत. तर चांगलंसं आयोजन हे रेजल स्टार म्हणजेच आमची रेनॉल्ड सरांची छोटी मुलगी आहे आणि तिच्या मार्फत हे पूर्ण टुर्नामेंटचं आयोजन ह्या ठिकाणी केलेलं आहे आणि एक नाविन्यपूर्ण पहिल्यांदाच या चौक चिमाजी अप्पा मैदानावर हे आयोजन यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटत आहेत. तर पुन्हा एकदा बॅट्समॅन हेमंत, स्ट्राईकवर असतील हेमंत, नाईन स्ट्राईकवर असतील ऑलविन आणि पुन्हा एकदा मायकल. आपल्या यशस्वी गोलंदाजी मधला पुढचा चेंडू, चांगलाचा चेंडू या ठिकाणी मायकल यांचा चांगल्या पद्धतीने चेंडू हे फिरवत आहेत मायकल. धावा काय बॅटातून जास्त येत नाही आणि या एक धाव संख्येने संघाच्या धावा झालेल्या आहेत 4. ओके, तर पुन्हा एकदा चांगलंच षटक या ठिकाणी मायकलच्या द्वारे या ठिकाणी टाकत आहेत. मायकल हे चांगलेशी चेंडू ते फिरवित आहेत, लेग स्पिन करत आहेत. पुन्हा एकदा मायकल टू ऑलविन, पुन्हा एकदा चांगला चेंडू मला लागेल मायकल यांचा. मी परत बोलतो की चांगल्याचे गोलंदाजी करताना दिसत आहेत मायकल. हे एक सुद्धा धावा ते बॅटातून देत नाहीत, अशा अतिरिक्त धावा या आलेल्या आहेत. या षटक पूर्ण झालेला आहेत आणि धावसंख्या झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये 5. फक्त 4 षटकांचा सामना असणार आहेत. या 4 षटकामध्ये पाहूया उत्तर मास्टर किती धावा या ठिकाणी पटकावतो. तर हेमंत आणि ऑलविन अशी जोडी आहे. पुन्हा एकदा आता नवीन गोलंदाजाला पाचारण केलेलं आहे चौक मास्टर संघाने. गोलंदाजाचं नाव सिल्वेस्टर टू ऑलविन. पाहूया पहिल्या षटकामध्ये मायकलने चांगलीशी गोलंदाजी केली आणि फक्त त्यांच्या षटकामध्ये 5च धावा दिलेल्या आहेत उत्तम मास्टर संघाला. आता सिल्वेस्टर, पाहूया सिल्वेस्टर किती धावा देत आहेत त्यांच्या षटकामध्ये आणि किती धावा पटकावत आहेत ऑलविन आणि हेमंत या जोडी मार्फत. पहिला चेंडू सिल्वेस्टर याने मारण्याच्या पळीचा चांगलासा चेंडू या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळालेले आहे उत्तम मास्टर संघाला. एक धाव संख्येने संघाच्या धावा होतात 6. फक्त अवघ्या 6 धावा झालेल्या आहेत दुसरं षटक प्रगतीच्या मार्गावर असताना. तर रेजल स्टार आयोजित आमदार चषक 2025 आणि या टुर्नामेंट मधला हा शेवटचा दिवस असणार आहे. पुन्हा एकदा सिल्वेस्टर हेमंतच्या मारण्याच्या वेळी चेंडू विकेटला लागत आहेत आणि एक धाव पूर्ण केलेला आहे. पुन्हा एकदा चांगलेसा चेंडू म्हणावं गेले म्हणजे सिल्वेस्टर यांचा. काही धावा ह्या येत नाहीत तर उत्तर मास्टर संघाला जर चांगला असे जर या सामना रंगवायचा असेल तर जास्तीत जास्त धावा पटकावायला लागतील. तर सिल्वेस्टर चांगल्याशी गोलंदाजी या ठिकाणी केलेल्या आहेत. पहिल्या 2 चेंडूमध्ये फक्त 2च धावा दिलेल्या आहेत. आता पाहूया ऑलविन टू सिल्वेस्टर किती धावा देत आहेत. तर सिल्वेस्टर टू ऑलविन, ओ पुन्हा एकदा चांगलाचा चेंडू सिल्वेस्टर यांचा. निर्धाव चेंडू जात आहेत. दुसऱ्या षटकातील चेंडू फेकत असताना फक्त धाव फलकावर धावा लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा सिल्वेस्टर ऑलविन, पुन्हा एकदा चांगलाचा चेंडू म्हणावा लागेल सिल्वेस्टरांचा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू.
तर 2 चेंडू निर्धाव फेकलेला आहे सिल्वेस्टर्स. आता दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू सिल्वेस्टर ऑल्विन पुन्हा त्या ठिकाणी मारण्याचा पाऊस ऑल्विनने मारलेला आहे लॉंगांच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करीपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धाव संख्येने संघाच्या धावा झालेल्या आहेत 9. फक्त 9 धावा या धाव फलकावर लागलेल्या आहेत. पाहूया उत्तम मास्टर संघाला जास्तीत जास्त धावा या ठिकाणी कमवाव्या लागतील आणि कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करत चौक मास्टर संघ. पुन्हा एकदा सिल्वेस्टर मारण्याच्या प्रयत्नात ऑल्विन. चेंडू जात आहे. चेंडू हिल्लरीच्या जात आहे. हिल्लरी चेंडूला गॅदर करीपर्यंत आणि चेंडूला थ्रो करीपर्यंत दोन्ही फलंदाजी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धाव संख्येने संघाच्या धावा झाल्या आहेत 11. तर 2 षटक पूर्ण झालेले आहेत. 2 षटकामध्ये फक्त 11 धावा दिलेल्या आहेत. चांगलीशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती मायकल आणि सिल्वेस्टर याच्या माध्यमातून. आता नवीन गोलंदाज चौक मास्टर संघाचा तो आहे विलास. तर धावा कमवायला लागतील, धावा घ्याव्या लागतील तरच एक टफ फाईट सामना ह्या ठिकाणी मास्टर संघामध्ये होऊ शकतो. तर विलास स्ट्रायकवर असतील हेमंत. विलासंता ओ चांगलाच या ठिकाणी लॉंगा चेंडू उंची घेतलेला आहे. झेल होऊ शकत नाही आणि झेलची बाद झालेला आहे ते हेमने. चांगलाचा फटका होता. हॅलो हॅलो याचं चालू त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता नवीन फलंदाज निलेश बगाजी. बघूया हेमनेचा चांगला फटका होता. सरळ बॉलरच्या डोक्यावरनं पण चांगलीशी फिल्डिंग म्हणावी लागेल. जोजप यांची चांगलीशी कॅच त्यांनी पकडलेली आहे आणि अशा तऱ्हेने संघाच्या धावा झालेल्या आहेत 11. आणि खरंच रिझस्टार ची स्पर्धा आहे आणि एक्झिबिशन मॅच आहे. हा खूप चांगलं आयोजन आहे खरंच रेनॉल्ड. खूप चांगलं आयोजन च्या मार्फत ही आज एक्झिबिशन मॅच खेळला जातोय. चांगलाचा फटका म्हणावा लागेल. तेव्हा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. फाईन लेगच्या दिशेने जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावासाठी निलेश बगाजी परत पुन्हा जात आहेत. चांगल्याची रनिंग बिटवीन विकेट म्हणावी लागेल. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धाव संख्येने संघाच्या धावा झालेल्या आहेत 13. या चिमाजाप्पाच्या ग्राउंडवरती चांगलंच आयोजन केलं आहे. खरंच रेनॉल्ड तुझ्या खूप कौतुक करावं लागेल की 3 दिवस झाले या स्पर्धेला. आत्ता 3रा दिवस आहे. आज एक गाव एकचा आपला गट आहे आणि इथे आमच्या ट्रॉफ्यांचं आगमन झालेलं आहे. भव्य आणि दिव्य अशा चकाकणाऱ्या सर्वांच्या नजरेमध्ये भरणाऱ्या अशा ट्रॉफ्या आमच्या. चांगलाचा फटका मिळावा लागेल आणि निलेश बाद झालेले आहेत. नवरा बरा गोपाळ बरा गोपाळ बरा गोपाळ पैसे जरा गोपाळ. चिमक्याची टोली बाई रंगात फुलैली. चिमक्याची टोली बाई रंगात फुलैली. माझी जमल जोडी माझे मस्त करीत पाहिजे. माझी जमल जोडी माझे मस्त करीत पाहिजे. मस्त करीत पाहिजे. उभी माझ्यावर बदल तुझा खांद्यावर. काही मला कचरा सोप्या माझ्यावर बदल तुझी सांगावर. नवरा बरा गोपाळ बरा गोपाळ बरा गोपाळ. पैसे जरा गोपाळ पैसे जरा गोपाळ. नवरा बरा गोपाळ बरा गोपाळ बरा गोपाळ. पैसे जरा गोपाळ. दरम्यान चालू असलेला सामना चौक मास्टर विरुद्ध उत्तम मास्टर्स सेजल स्टार आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये हा एक प्रदर्शनीय सामना खेळला जातोय. या हा सामना भरवण्याबद्दल आम्ही कमिटीचे
आभार व्यक्त करत आहोत. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येत आहेत विलास. चांगली अशी बॉलिंग आतापर्यंत करत आहेत. दरम्यान चौथा चेंडू राकेश यांच्यासाठी. लेग स्पिन करण्याचा प्रयत्न. लेग साईडला मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल येऊन यांच्या अंगावर आलं होतं आणि निर्धाव चेंडू. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. संघाच्या 13 धावा. फारच एकदम कंजूसीप्रमाणे चालू आहे यांचा चिकट अशी गोलंदाजी. दरम्यान राकेश खेळण्यामध्ये सज्ज. आउटन मारण्याचा प्रयत्न याच्यामध्ये फसलेला आहे आणि एक धाव बायच्या स्वरूपात. संघाच्या 14 धावा. दरम्यान शेवटचा चेंडू टाकतील आता विलासे. 3 ओव्हरमध्ये 14 धावा. 4 षटकांचा गेम आहे. त्याच्यामध्ये एकदम साधी अशी सुमारशी कामगिरी करतायत उत्तम मास्टर्स. दरम्यान विलास लेग स्पिन टाकत आहे. तिथून एक ऑफ साईडला चांगला कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. 2 धावा धावत आहेत. दुसरा धावा धावत आहेत आणि हा ओव्हर थ्रो तिसऱ्याचा प्रयत्न करतायत. तिसरा धाव पण पूर्ण. शेवटच्या बॉलला 3 धावा. संघाच्या 17 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. पाहूया आता शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यात कुणाला पाचारण करतायत ते पाहण्याचं पाहावं लागेल आपल्याला. दरम्यान पुष्कळ असा कमी स्कोअर लो स्कोरिंग गेम चालला आहे. प्रदर्शनीय सामना असल्यामुळे उत्तम मास्टर्समधल्या बहुतेक सर्वच प्लेयर लोकांना खेळायला मिळावं ह्या हिशोबाने इकडे कर्णधार आखणी करत होता. त्याच्यामध्ये संपूर्ण फेल झालेलं आहे उत्तम मास्टर्स आणि फक्त 17 धावा. जोझफ शेवटचं षटक जोझफ घेऊन येतील. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील. ऑलविनसाठी लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईट. पंचांचे पंख हवेत आणि वाईट चेंडू. जोझफ पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील ऑलविनसाठी. पुन्हा एकदा डॉट चेंडू. ऑलविन यांचा पुन्हा एकदा डॉट चेंडू. तब्बल 2-3 डॉट चेंडू खेळला ऑलविन. नाही ऑलविन पुन्हा एकदा मारण्यात आणि डॉट चेंडू स्टंप आउट झालेले आहेत. आता संघाचे कर्णधार राजू म्हात्रे. अरे वा वाजव. दरम्यान संघाचे कर्णधार राजू म्हात्रे, देवेंद्र म्हात्रे पहिला चेंडू फेस करतील. ओव्हरचा 3रा चेंडू आणि त्यांचा वैयक्तिक पहिला चेंडू फेस करतील राजू हे. दरम्यान धावण्यात सुरुवात केली आहे. राजू यांनी मारलेला आणि चांगला असे षटकार. एकदम भारी षटकार. राजू म्हात्रे पुष्कळ फॉर्ममध्ये आहेत. या फॉर्मचाच फायदा उचलून पहिल्याच चेंडू षटकार मारलेला आहे. 3 चेंडू झालेले आहेत. 24 धावा.
पहिला मोठा फटका आलेला आहे उत्तम मास्टर्सकडून. एक पण चौका किंवा सिक्स नव्हती, तर पहिली सिक्स मारलेत राजू म्हात्रे यांनी. दरम्यान चौथा चेंडू हळून येतील. पुन्हा खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चांगला मारलेला आहे. कॅच पकडून जातोय तर काय, पण कॅच ड्रॉप होत आहे. एक रन काढलाय, दुसरा धावून काढतायत, तिसरा धावण्याचा प्रयत्न चालू आहे. पाहूया काय होत आहे. 2 धावा, संघाच्या 26 धावा. चांगलीशी फलंदाजी करतायत राजू आपल्या संघासाठी. 2 चेंडूमध्ये 6 धावा. दरम्यान जोसेफ आपल्या खात्यातला 5वा चेंडू घेऊन येतील. सेकंड लास्ट बॉल या इनिंगमधला, पहिल्या इनिंगमधला. दरम्यान अजून एक सर्कलमध्ये ऑफ साईडला मध्ये घेण्यात येत आहे आणि एक बाहेर लेग साईडला टाकता येते. जोसेफ पुढचा चेंडू राजू यांच्यासाठी. बॉल मिस झालेला आहे आणि धावण्यामध्ये राजू हे धावबाद. राकेश आलेले आहेत, राकेश स्ट्राईकवर गेले. शेवटचा चेंडू, पाठवा म्हणाल ते धावायला. स्टीवन जा. नवीन फलंदाज स्टीवन. हा राजू हे झाले धावत. आता हा स्टीवन. दरम्यान शेवटचा चेंडू घेऊन राकेश यांसाठी. लेग स्टंपच्या बाहेरचा वाईट बॉल, वाईट असू शकतो आणि हा एम्पायर जाहीर करतात वाईट चेंडू. अजून एक धावाची भर संघाच्या. 27 धावा. 27 धावा 4 षटकांमध्ये. एक तुटपुंज आव्हान वाटेल चौकसाठी. पाहूया शेवटचा चेंडू काय करतात राकेश हे. आणि हा डॉट चेंडू गेला. एक लेग बाय च्या स्वरूपात एक धाव काढलेली आहे. दरम्यान करता हे धावबाद. शेवटच्या चेंडूमध्ये 1 रन 22च्या स्वरूपात आला आणि संघाच्या 28 धावा. 29 धाव्यांचं आव्हान दिलेलं आहे चौक संघासाठी. चालू असलेल्या सेझल स्टार्स आयोजित आमदार चषक 2025 मधला हा एक प्रदर्शनीय सामना होता, जो चौक उत्तम मास्टर्स यांच्यामध्ये खेळण्यात येत आहे, ज्याच्यामध्ये प्रथम नाणेफेक जिंकून चौक मास्टर्स संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. त्याच्यामध्ये 28 धावांवर उत्तम मास्टरला रोखण्यात त्यांना यश आले आणि 29 धावांचं आव्हान. पाहूया आता सेकंड इनिंगमध्ये हे आव्हान कसं पेलते चौक संघ आणि कसं डिफेंड करू शकेल उत्तम मास्टर्स. आता पाहूया थोड्याच वेळात.
समोर ठेवलेलं आहे ते चौक मास्टर संघासमोर. मला वाटते 4 टुर्नामेंट खेळलेले आहेत चौक मास्टर संघ. आता नक्कीच त्याला एक आव्हान असेल या सामन्यामध्ये आपलं लक उघडण्यासाठी. सलामीचे फलंदाज विलास आणि मायकल. मास्टर संघाचं काही नियम असतात की पहिल्या सुरुवातीला 45 वर्षाचे जे फलंदाज असतात ते 2 ते त्यांनाच ओपनिंगसाठी पाठवण्यात जात असते आणि सुरुवातीचं षटक सुद्धा 45 वर्षाचाच गोलंदाज घेऊन येऊ शकतो. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. लहान धावाचं आव्हान सुद्धा अवजड होऊ शकते. अशा प्रकारचा क्रिकेट आहे. सलामीला फलंदाज असतील विलास आणि नो स्ट्रायकर असतील मायकल. दोन्ही फलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. मात्र उत्तम संघाला सुद्धा कमी लेखता कामा नये. जबरदस्त फॉर्मात असलेला उत्तम संघ मास्टर. सुरुवातीचं षटक घेऊन येतील रेनाल्ड टू विलास. दोन्ही असे अनुभवी फलंदाज आणि गोलंदाज आहेत. रेनॉल्ड हे किंगस्टार संघामधून खेळायचे आणि विलास पाटील हे टिळक चौक संघामधून खेळायचे. कित्येक वर्षाचा एक्सपिरियन्स आहे प्रत्येक खेळाडूकडे. मात्र हा एक्सपिरियन्स कशा प्रकारे सादर करतील हे नक्कीच आपल्याला 1-2 षटकानंतर बघायला भेटेल. राईट मोर द विकेट मारा करतील रेनॉल्ड टू विलास. रेनॉल्ड धावण्यास सज्ज. पहिला चेंडू चांगल्या प्रकारचा चेंडू हाफकडेने गेले मात्र मिसफिल्डिंग होत आहे. आपल्या संघाचं अकाउंट 1 धावसंख्येने विलास पाटील याने ओपन करून दिलेलं आहे. 24 चेंडू मध्ये 29 धावाचं आव्हान आहे चौक मास्टर संघापुढे. पुन्हा एकदा रेनॉल्ड मायकल राईट मोर द विकेट मारा करतील. मायकल यांच्यासाठी एक विस्तृत प्रकारचा चेंडू निर्धाव चेंडू जात आहे मात्र लेग बायच्या स्वरूपाने धाव भेटत आहे. 2 चेंडूमध्ये 2 धावा फटकावलेल्या आहेत. संत गतीने बॅटिंग करत आहेत चौक मास्टर संघ. योग्य अशी टप्प्यावरती गोलंदाजी करत आहेत रेनॉल्ड. आता पुन्हा एकदा रेनॉल्ड टू विलास धावण्यास सज्ज. चांगला प्रकारचा फटका मारलेला उत्तम षटकार. या 6 धावसंख्येने संघाच्या 8 धावा. नक्कीच चौक मास्टर संघ आपला विजय दर्शवितील कारण अद्यापर्यंत 4 टुर्नामेंट मास्टर संघामधून खेळलेले आहेत. पुन्हा एकदा रेनॉल्ड टू विलास. धडाकेबाज फलंदाज विलास चांगल्या प्रकारचा कट पद्धतीने खेळलेला आहे. नक्कीच बाउंड्री असेल आणि 4 धावसंख्येने संघाच्या 12 धावा. विलास पाटील या 11 धावसंख्येवर खेळत आहेत. अद्यापर्यंत चौक संघामध्ये जबरदस्त फलंदाज आहेत. इलेरी पाटील, तुफान नातो, नेपोलियन पाटील. अशा प्रकारे चौक संघ सुद्धा चांगला फॉर्मात आहेत. मात्र फिल्डिंग मुळे आपले मॅच गमावत आहेत. नक्कीच आपल्याला सुधारायला लागेल फिल्डिंग तेव्हाच आपण विजयाच्या दिशेने धावू. चांगला प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा विस्तृत प्रकारचा चेंडू आव्हान तर लेग बायच्या स्वरूपात मला वाटते रन भेटत आहेत. 1 धावसंख्येने संघाच्या 13 धावा. पहिले षटक प्रगतीच्या मार्गावर. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा रेनॉल्ड टू मायकल सुद्धा धडाकेबाज फलंदाज. एक विस्तृत प्रकारचा काही चेंडू समजत नाही. निर्धाव चेंडू जात आहेत. 1 षटक पूर्ण. एका षटकामध्ये 13 धावा अशुभ आकडा आलेला आहे. आता फक्त 18 चेंडू मध्ये 16 धावाची गरज आहे.
आता दुसरं षटक घेऊन येतील राकेश म्हात्रे. राकेश म्हात्रे सुद्धा चांगला असा गोलंदाज आहे. उत्तम बॉईज मधून नेहमी खेळत असतात. राईट मोरदेव मारा करतील राकेश म्हात्रे. राकेश म्हात्रे टू विलास पाटील धडाकेबाज फलंदाज. एक षटकार आणि चौकार मारून आपला दमदम दाखवलेला आहे विलास पाटील यांनी. राकेश राईट मोरदेव विकेट. धावण्यास सज्ज राकेश. राकेश टू विलास पाटील. चांगला असा प्रकारचा चेंडू टाकल्यानंतर मध्ये तो एक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश भेटत आहेत राकेश म्हात्रे यांना. इनस्विंग चेंडू होत आहेत राकेश यांचा. पुन्हा एकदा राकेश चांगल्या प्रकारचा पॉईंटच्या कडेने खेळला. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावासाठी. 2 धावा सुद्धा पूर्ण आणि तिसऱ्या धावासाठी नक्कीच प्रयत्न करतील यात काही शंका नाही. मात्र चांगला असा तुरे म्हणावा लागेल. या 2 धाव संख्येने संघाच्या 15 धावा. विलास पाटील जबरदस्त बॅटिंग करण्यामध्ये यश भेटत आहे विलास पाटील यांना. पुन्हा एकदा विलास पाटील एक डिप्लेस पद्धतीने 1 धाव काढलेली आहे. या 1 धाव संख्येने संघाच्या 16 धावा. आता फक्त 15 चेंडू मध्ये 13 धावाची गरज आहे. नक्कीच मायकल यांना आता बॅट उचलावीच लागेल कारण अद्यापपर्यंत त्यांच्या बॅटातून एकही धाव आलेली नाही. चांगला असा फटका म्हणावा लागेल मात्र झेलच्या स्वरूपात बाद झाले मायकल. चौदा बॉल मध्ये 13ची गरज. प्रेक्षणीय मॅच. चौक मास्टर आणि उत्तन मास्टर या 2 संघादरम्यान हा प्रेक्षणीय मॅच एक्झिबिशन मॅच. ऑन साइडला ड्राईव्ह केलंय. 1 धाव कंप्लीट. 1ने धावफलक पुढे येते स्कोरबोर्ड वरती. 17 धावा. 17 म्हणजे खतरा. मास्टर क्रिकेट प्रेक्षणीय मॅच. यानंतरचा पहिला मॅच रेजिस्टर आयोजित आमदार चषक 2025. वेलकम डेमिल आपला हार्दिक स्वागत आहे. त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेलच. ओम ब्रह्मदेव घोडदेव आणि सुपर स्टेक्स 1D 2 डिक्लेअर का 2 डिक्लेअर. 12 बॉल मध्ये पाहिजे आहेत आता 10 रन. 12 बॉल 10ची गरज.
ओम ब्रह्मदेव गोडदेव आणि सुपर स्ट्रायकर्स टीमचा कॅप्टन. ओम ब्रह्मदेव गोडदेव आणि सुपर स्ट्रायकर्स टीमचा कॅप्टन. पहिला मॅच आजच्या शेड्यूलचा. टॉसला यायचा दोन्ही टीमचे कॅप्टनने. रिझल्ट स्टार आयोजित आमदार चषक 2025 आपण बघतोय. अंतिम दिवस फायनल डे. फायनल डेच्या दिवशी उपस्थित सर्व पाहुण्यांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व आयोजकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. येणारे 12 बॉलमध्ये 10ची गरज. कालचा दिवस सॅटरडे सुपर हिट राहिला. काय शेवटच्या बॉलपर्यंत शेवटचे सामने काल आपण पाहिले. ॲडविन यावेळी बॉल चांगला होता. कीपरने कुठेतरी जर हा चेंडू अडवला असता तर सामना थोडा त्या दिशेने येऊ शकेल. 9ची गरज 11 बॉलमध्ये. पुढे जाऊन खेळलेत. एकदा आरामात कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. इथे मात्र गचाड क्षेत्ररक्षण. मिस फील्डचा नशिबाचा चौकार. बॉडी लँग्वेज कुठेतरी निगेटिव्ह दिसते आणि तेच घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चौक मास्टर चांगली बॅटिंग करतायत. उत्तम मास्टर संघ चांगली फिल्डिंग जर राहिली असती तर मॅच मध्ये वर्चस्व दाखवू शकले असते. फिल्डिंग खराब आहे म्हणून पाहिजे आहेत. टोटल आता 5. डॉट बॉल. 3 बॉल. 9 मध्ये पाहिजे 5. पुन्हा एकदा चांगला बॉल. डॉट बॉल येतोय. काय मॅच मध्ये ट्विस्ट येईल का? असे डॉट बॉल विकेट घ्यावे लागतील. 8 मध्ये 5ची गरज. यावेळी नक्की काय घडते मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि आराम के साथ 2 धावा कंप्लीट. 22च्या माध्यमातून या 2 धावा येतील. 3ची गरज 7 बॉलमध्ये. 7 बॉल 3ची गरज. काय एका बॉलवरती या 3 धावा होतील. 7 बॉलमध्ये 3ची गरज आहे. मोठा प्रहार केलाय डिक्लेअर झोनच्या दिशेने. चेंडू प्रस्थान होतोय. बघूया काय घडतंय. 2 धावा डिक्लेअर झोनच्या दिशेने. 2. 1 पाहिजे 6 बॉलमध्ये. कंपल्सरी चेसिंग. 6 बॉल 1. चौक मास्टर दबदबा राहिलाय या मॅच वरती. पुढच्या मॅचचा टॉस ओम ब्रह्मदेव गोडदेव आणि त्यांच्या अपोजिट टीम आहे सुपर स्ट्रायकर्स. टॉसला या लगेच शेवटचा आणि अंतिम पुकार.
गोडदेव आणि सुपर स्ट्रायकर्स. एक रन पाहिजे आहे आणि एक रन काढण्याकरता वाईट बॉल. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. चौक मास्टर हा मॅच जिंकतोय. या प्रेक्षणीय मॅच वरती अधिराज्य गाजवलंय चौक मास्टर संघाने. डेमिल माल्ले यांचा आवाज थोड्या वेळाने येईल. त्यांची चिमुकली मात्र सोबत आहे. ओम ब्रह्मदेव गोडदेव आणि सुपर स्ट्रायकर्स या दोन टीमच्या कॅप्टननी यायचंय. गोडदेवचा आलाय.